उद्या आहे संकष्टी चतुर्थी. सोमवार पण आहे आणि उद्या संकष्टी चतुर्थी म्हणजे सोमवार हे भगवान शंकराचं वार आहे आणि तसेच संकष्ट चतुर्थी म्हणजे भगवान शंकराचे पुत्र गणपती बाप्पा हे भगवान शंकराचे पुत्र आहेत. म्हणजे उद्या वडील आणि मुलांचे दिवस आहे. तर दोघांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आज मी काही असे विशेष सेवा उपाय सांगणार आहे, ते आवर्जून करा. आपल्या जीवनात खूप संकटे आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, खूप कर्जमुक्त आहात, आपल्याला खूप कर्ज झालेलं आहे. अशा वेळेस आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. गणपती बाप्पाची सेवा म्हणजे काय? गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. गणपती अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करून बाप्पाची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. बाप्पाला मोदक, दुर्वा, जास्वंदाची फुलं, त्याचबरोबर बाप्पाला लाडू, गूळ खोबऱ्याचं नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहेत. उद्या चतुर्थी असल्यामुळे उद्या तर आवर्जून करावं आणि दररोज आपण अशी ह्या वस्तू सगळ्या बाप्पाला अर्पण केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने सगळे संकटे दूर होतात आणि काही कर्ज जरी झालं असेल तर ते पण कर्ज आपल्याला हळूहळू फिटायला मदत होते. मदत म्हणजे आपल्याला मार्ग भेटतात. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्याला ह्या सगळ्या समस्यापासून दूर होण्यासाठी मार्ग प्राप्त होतो. तर अगोदर आपल्याला उद्या सकाळी लवकर उठून आपल्या बाप्पाची अशी पूजा करून घ्यायची आहे, अभिषेक करून घ्यायचा आहे. पंचोपचार पूजा सगळी झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला मंदिरात जायचं आहे. संध्याकाळी जावा किंवा तुम्ही संध्याकाळी वेळ नसेल तर दिवसभरामध्ये कधी पण जाऊ शकता. तुमच्या कर्जमुक्तीपासून मुक्ती भेटण्यासाठी आपल्याला गणपती बाबाच्या मंदिरामध्ये एक डाळिंब घेऊन जायचं आहे. 21 दुर्वा, जास्वंदाची फुलं, गूळ खोबऱ्याचं नैवेद्य हे आपल्याला आवर्जून घेऊन जायचं आहे आणि मंदिरात जायचं आहे. ते सगळे वस्तू आपण नेलेलं आहे आपल्या हातात ठेवायचं आहे आणि तुमचं नाव आणि गोत्र बाप्पाला सांगायचं आहे आणि तुम्हाला खूप काही कर्ज झालेलं आहे, त्या कर्जमुक्तीपासून मला मुक्त करा बाप्पाला सांगायचं आहे आणि आपली सगळी काही जे काही समस्या आहे त्या कर्जमुक्त विषयी समस्या असेल, व्यापारविषयी समस्या असेल, नोकरीविषयी समस्या असेल तर सगळं बाप्पाला सांगायचं आहे. त्या हातात वस्तू घ्यायचं आहे आणि त्या वस्तू सगळे बाप्पाच्या चरणापाशी अर्पण करून द्यायचं आहे. दुर्वा बाप्पाला अर्पण करून द्यायचं आहे. जे काही आपण नेलेलं आहे फुलं, नैवेद्य सगळं बाप्पाला अर्पण करून तिथे थोडा वेळ बसायचं आहे. जर तुम्हाला येत असेल तर गणपती अथर्वशीर्ष 11 वेळेस म्हणायचं आहे. जर ते येत नसेल तर गणपती स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. समजा ते पण म्हणता येत नसेल तर तुम्ही ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः ह्या मंत्राचे 108 जप करा आणि बाप्पाला विनंती करून तुम्ही निघून या आणि दररोज ओम गण गणपतये नमः ह्या मंत्राचं जप तुम्ही घरामध्ये करायचं आहे. ही सेवा तुम्ही करून बघा. 40 दिवस लगातार तुम्ही हे करा किंवा तुम्ही गणपती अथर्वशीर्ष दररोज 40 दिवस म्हणा. बघा तुमचे कितीही मोठे कर्ज असू द्या, त्या कर्जातून मार्ग तुम्हाला मिळेल. जर तुमचं व्यापार चालत नसेल तर व्यापार चालण्यामध्ये मदत होईल. जर तुमचे नोकरीत प्रमोशन भेटत नसेल तर नोकरी प्रमोशन होण्यास मदत होईल आणि तुमचे कुठं पैसे अडकलेले असतील तर तिथे पैसे निघण्यासाठी मदत होईल. म्हणजे काही ना काही कुठं ना कुठं तुम्हाला मार्ग बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त होईल. आपण संकल्प करून जी सेवा करतो ती सेवा कधीही रिकामी जात नाही आणि त्याचे फळ जरूर आपल्याला आवर्जून भेटतात. उद्या चतुर्थी पण आहे आणि सोमवार पण आहे आणि भगवंताचा शंकराचा दिवस आहे. तर उद्यापासून तुम्ही 40 दिवस ही सेवा करून पहा. तुम्ही स्त्री करू शकतात, पुरुष करू शकतात, मुलं मुली कोणीही करू शकतात. पण मनामध्ये कोणतेही सेवा उपाय करत असताना श्रद्धा भाव हे असणं खूप गरजेचं असतं. आपल्या मनामध्ये भाव श्रद्धा नाही, कोणी सांगतं म्हणून जर आपण करत असाल तर त्याचं फळ आपल्याला भेटणार नाहीत. करताना विश्वास हवा आहे, मनात भाव हवा आहे. मनामध्ये आपल्याला श्रद्धा असल्याशिवाय ते आपल्याला जाणवत नाही. समजा आपल्याला भाव नाही, आपण सेवा करता आणि जरी आपल्या मनासारखं झालं तरी आपल्याला ते समजत नाही.
म्हणून कोणतीही सेवा करताना विश्वास आणि श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे संध्याकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे. म्हणजे आपल्या घरातली जे काही नकारात्मकता आहे, जे आपल्या परिवारावरती संकट येतात, दुःख येतात, काही अचानक असं काही आपल्याला जाणवतं की बाबा खूप काहीतरी संकटे येतात, विघ्न येतात, असं अपघात होतं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला जाणवत असेल किंवा ह्या गोष्टी भविष्यामध्ये आपल्यासोबत घडू नये म्हणून आपल्याला चतुर्थीच्या दिवशी हा हा असा एक दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि दिवा लावताना आपल्याला काय करायचं आहे, एक छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे किंवा तुम्ही खोबऱ्याचा तुकडा पण घ्यायचा आहे. आणि एक आपल्याकडे भीमसेनी कापूर असेल तर 7 तुकडे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. जर नसेल तर तुमच्याकडे जे कापूर आहे ते कापूर तुम्ही घेऊ शकता. ते कापूर घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचा तुकडा एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. त्याच्यावरती कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि एक कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपले जे 5 वड्या घेतलेले होते ते एक संपलं का दुसरं ठेवायचं आहे. ते शांत होण्याच्या आधी आपल्याला ते दुसरा कापूर ठेवायचा आहे. असं आपल्याला पूर्ण कापूर संपेपर्यंत करायचं आहे. आणि कापूर प्रज्वलित करत असताना आपल्याला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः ह्या मंत्राचा जप करत राहायचा आहे. किंवा तुम्ही ओम गणगणपतये नमः म्हटलं तरी पण चालेल. आणि तेवढं पूर्ण वड्या संपेपर्यंत आपल्याला हा मंत्र चालूच ठेवायचा आहे. मंत्र चालूच ठेवून झाल्यानंतर सगळ्या वड्या संपल्यानंतर आपल्याला ते खोबऱ्याची वाटी आहे त्याच्यावरती आपण प्रज्वलित केलेला आहे कापूर. ते कापूर आपल्याला एका कचराकुंडीमध्ये टाकून द्यायचं आहे किंवा एखाद्या पायदळी येणार नाही अशा ठिकाणी ते खोबरं आपल्याला टाकून द्यायचं आहे. बघा, कापरामध्ये नकारात्मकता ओढून घेण्याचं गुणसत्व असतात. म्हणून कापूर आपल्या घरामध्ये जाळल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता पसरते आणि घरामध्ये सकारात्मकताचं वातावरण राहतं. म्हणून घरामध्ये आपण रोज सकाळी संध्याकाळी 2 कापराच्या वड्या जरूर आवर्जून प्रज्वलित करावा. तर संकष्ट चतुर्थीविषयी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा. धन्यवाद.